नमस्कार. इयत्ता 8वी. आता आपण तिसरं चॅप्टर सुरू करत आहोत. ते तिसरं चॅप्टर काय आहे तर ते आहे इंडायसेस अँड क्यूब रूट. तुम्हाला आठवत असेल इयत्ता 7वीला इंडायसेस होतं तुम्हाला, यावर्षी पण आहे. फक्त बदल एवढाच आहे का आपण जेव्हा 7वीला इंडायसेस पाहिले म्हणजे त्याचे जे घातांक पाहिले, घातांकित संख्येचे जे घातांक पाहिले म्हणजेच इंडेक्स पाहिले ते होल नंबर होते. पण आता या प्रकरणामध्ये काय आहे, जे इंडेक्स आहे ते फ्रॅक्शन पण असू शकतात, अपूर्णांकामध्ये पण राहू शकतात. ते आपल्याला तो भाग यापुढं पाहायचा आहे. आपण पहिल्यांदा मागचीच रिव्हिजन जे इंडायसेसचे जे नियम आहे ते परत एकदा पाहू आणि त्याचे उदाहरणं पण पाहू कसे सॉल्व करत होतो आपण. तर पहिल्यांदा आपण काय करू, आता इंडायसेसचे जे 8 नियम आहे ते एकदा आपण पाहून घेऊ. पहिला नियम तो असा होता, ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन. याचा अर्थ काय होता, जर दोन इंडायसेस संख्यांचा गुणाकार असेल आणि ते तर पायासारखा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पाया म्हणजे काय का थोडक्यात बेस म्हणजे जर कोणती पण संख्या असेल इंडायसेसमधली तर जो हा 3 असेल या ठिकाणी त्याला आपण बेस म्हणतो आणि जो वरचा आहे अंक त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स म्हणतो. बेस आणि इंडेक्स म्हणजे कोणत्या पण घातांकित संख्येमध्ये एक राहतो बेस, जसं या ठिकाणी बेस आहे 3 आणि दुसरा म्हणजे राहतो इंडेक्स म्हणजे तो घातांक आपण म्हणतो. तर जसं या ठिकाणी ए हा बेस आहे तर यम हा त्याचा काय आहे, इंडेक्स आहे. परत एकदा तो पहिला नियम सांगतो, तो नियम काय, ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन. म्हणजे बेस सारखा असेल आणि मध्ये मल्टिप्लाय क्रिया असेल तर इंडायसेसची ॲडिशन होती, घातांकाची बेरीज होती. बेस सारखा असेल आणि गुणाकार क्रिया असेल तर घातांकांची काय होती, बेरीज. आपण त्याचं एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल 3 रेस टू 9 इंटू 3 रेस टू 4. या ठिकाणी बेस सारखा आहे आणि म्हणून आणि मल्टिप्लाय क्रिया आहे आणि म्हणून काय करतो आपण, इंडायसेसची बेरीज करतो. म्हणजेच इंडायसेस काय 9 आणि 4 म्हणजे 9 प्लस 4 आणि म्हणजेच इज इक्वल टू 3 रेस टू 13. हे त्याचं ॲन्सर येईल. मग या नियमानुसार आपण काय करतो, परत एकदा सांगतो, बेस सारखा असेल गुणाकार करताना घातांकांची बेरीज करतो. त्याच पद्धतीने दुसरा नियम भागाकाराचा आहे, डिव्हिजनचा आहे आणि तो असा आहे, तो असा वाचला जातो, ए रेस टू यम डिवायडेड बाय ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम मायनस यन. मग याचा अर्थ काय, इथं पण बेस सारखा आहे, इथं पण इंडेक्स आहे, पण भागाकार करताना त्यांची काय करतात, वजाबाकी. पायासारखा असताना भागाकार करताना घातांकांची वजाबाकी करतात. मग हे लक्षात ठेवा. आपण याचं पण एक एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल 7 रेस टू 9 डिवायडेड बाय 7 रेस टू 11. आता या ठिकाणी पण बघा बेस सारखा आहे, बेस सारखा आहे, डिव्हिजन क्रिया आहे आणि मग घातांकांची वजाबाकी. मग बेस तसाच ठेवायचा, बेसला बदलायचं नाही आणि इंडेक्स फक्त यांची वजाबाकी म्हणजेच 9 मायनस 11. म्हणजेच ॲन्सर काय येईल, 9 मायनस 11 म्हणजे धन आणि ऋण मोठ्या लहान संख्येतून मोठी संख्या वजा झाली म्हणजे ॲन्सर येईल -2. 9 रेस टू -2 हे त्याचं ॲन्सर येईल. म्हणजेच हे दोन नियमामध्ये काय अर्थ आहे, बेस सारखा असेल तर गुणाकार करताना घातांकांची बेरीज करतात, बेस सारखा असेल तर भागाकार करताना घातांकांची वजाबाकी करतात. ते हे दोन नियम पहिले. नंबर 3 तो असा आहे, ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू यम इज इक्वल टू ए रेस टू यम इंटू बी रेस टू यम. म्हणजे कंसामध्ये गुणाकार क्रिया असेल आणि त्यांचा घातांक दिला असेल तर तो त्या दोघांचा सेपरेट इंडेक्स लिहिता येतो, सेपरेट लिहिता येतो. फॉर एक्झाम्पल सपोज 3 इंटू 5 ब्रॅकेट रेस टू 4 म्हणजेच मध्ये मल्टिप्लाय क्रिया आहे आणि त्याचा ब्रॅकेटचा काय इंडेक्स दिलेला आहे तर तो इंडेक्स सेपरेट त्या दोन्ही अंकांना लिहिता येतो. म्हणजेच 3 रेस टू 4 इंटू 5 रेस टू 4 या पद्धतीने सेपरेट तो घातांक लिहिता येतो. मध्ये मल्टिप्लाय क्रिया असेल तर त्यानुसार बाहेर पण मल्टिप्लाय राहतो, फक्त सेपरेट लिहिता येतो. हा आहे तिसरा नियम. आता चौथ्या नियमाकडे येऊ. चौथा नियम तसा पाहिला तर सर्व संख्यांना लागू होतो. ज्या संख्येचा घातांक 0 ज्या
संख्येचा घातांक 0 असतो. आपण ते शिकलेलो आहे मागच्या वर्षीच हे नियम, म्हणून आता त्याचं स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता नाही. ज्या संख्येचा घातांक 0 असतो त्या संख्येची किंमत किती राहते? 1 राहते. म्हणजे कोणती पण संख्या ज्याचा घातांक 0 असतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल मी इथं फ्रॅक्शन घेतला 3/2, पण त्याचा इंडेक्स काय घेतला? 0, तर त्याची व्हॅल्यू काय होईल? 1. मग ती संख्या म्हणजेच जो बेस आहे तो कोणता पण राहू शकतो, फक्त जर इंडेक्स 0 असेल तर याचा अर्थ त्या घातांकित संख्येची पूर्ण किंमत काय येते? 1, हा त्याचा अर्थ. नंतर जो 5वा नियम आहे, तो 5वा नियम काय आहे? जर आपल्याला निगेटिव्ह इंडेक्स दिलेला असेल तर तो पॉझिटिव्ह आपण तयार करू शकतो. आणि त्यानुसार तयार केलेला नियम a⁻⁻m इज इक्वल टू 1/a⁻m या पद्धतीने. म्हणजे ऋण घातांक असेल तर तो 1 लिहिलं तर तो धन घातांक पॉझिटिव्ह नंबर इंडेक्स तयार होतो. फॉर एक्झाम्पल त्याचं पण फॉर एक्झाम्पल 7⁻³ म्हणजेच काय होईल? 1/7⁻³ या पद्धतीने तो नियम वापरला जातो. निगेटिव्ह इंडेक्स असेल तर तो पॉझिटिव्ह तयार करता येतो. पुढचा म्हणजे 6वा नियम असा आहे, तो घाताचा घात म्हणजे इंडेक्सवर परत अजून एक इंडेक्स असेल तर त्यासाठी a⁻m इज इक्वल टू a⁻m म्हणजे इंडेक्सचा परत इंडेक्स दिला असेल तर इंडेक्सचा मल्टिप्लाय केला जातो अशा पद्धतीने. म्हणजे याचा पण फॉर एक्झाम्पल 7⁻² मग इज इक्वल टू 7⁻² × 4 म्हणजे 7⁻8 हे त्याचे ॲन्सर. म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर त्यांचा गुणाकार केला जातो, हा नियम यानुसार. हा नंबर 6. आता नंबर 7. आता नंबर 7 हा मल्टिप्लाय यासारखाच आहे, फक्त या ठिकाणी मल्टिप्लाय आणि त्या ठिकाणी डिव्हिजन आहे. अपॉन म्हणजे डिव्हिजन. ज्या पद्धतीने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर इंडेक्स दिलेला असेल तर सेपरेटली तर येतो गुणाकार स्वरूपात, त्याच पद्धतीने ब्रॅकेटच्या बाहेर इंडेक्स आहे आणि मध्ये भागाकार क्रिया आहे तर तो इंडेक्स सेपरेटली तर येतो. आणि मग त्यानुसार फॉर एक्झाम्पल काय होईल? 7/9 इज इक्वल टू 7/4 आणि लक्षात ठेवा इंडेक्स हा थोडा वरतीच लिहायचा. काही वेळेस काय होतं, इंडेक्स जर आपण असा शेजारी लिहिला तर ती संख्या इंडेक्स सहित राहतच नाही. मग ती इंडेक्स हा कधी पण वरच्या बाजूला लिहायचा, हे लक्षात ठेवा. बेस मोठा पाहिजे, इंडेक्स छोटा पाहिजे. आणि आता शेवटचा नियम, हा पण जो नियम आहे हा यानुसारच तयार झालेला आहे. कारण का या ठिकाणी निगेटिव्ह एम आहे त्याचं पॉझिटिव्ह करताना एक प्रकारे रेसिप्रोकल करतो. 1 म्हणजे काय? रेसिप्रोकल. मग त्याच नियमानुसार जो 8वा नियम तयार झालेला आहे. मग 8वा नियम काय आहे? a/b ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह एम, ब्रॅकेट रेस टू काय आहे? निगेटिव्ह एम. आणि जो निगेटिव्ह एम आहे इंडेक्स त्याला पॉझिटिव्ह करायचं आहे, तर जो बेस आहे जो फ्रॅक्शन आहे त्याचा रेसिप्रोकल केलेला आहे इथं. आणि म्हणजेच परत एकदा सांगतो a/b ब्रॅकेट रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू मग मधला रेसिप्रोकल होईल. म्हणजेच मग b/a ब्रॅकेट रेस टू एम म्हणजे निगेटिव्ह इंडेक्स आहे त्याचं पॉझिटिव्ह रूपांतर करायचं आहे, पण बेस या ठिकाणी फ्रॅक्शन आहे मग त्याचं काय करायचं? फक्त रेसिप्रोकल करायचं. म्हणजेच निगेटिव्ह इंडेक्स काय झाला? पॉझिटिव्ह. आणि त्याचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल 11/12 ब्रॅकेट रेस टू -5 11/12 ब्रॅकेट रेस टू -5 आणि त्याचं आपल्याला जर पॉझिटिव्ह करायचं असेल निगेटिव्ह इंडेक्सचं तर काय होईल? मग 12/11 रेस टू 5 म्हणजेच जो फ्रॅक्शन आहे त्याला काय केलं आपण? रेसिप्रोकल. आणि निगेटिव्ह इंडेक्सचा काय झाला? पॉझिटिव्ह इंडेक्स. तर या पद्धतीने किती? या पद्धतीने 8 हे तुम्हाला काय इंडायसेसचे रूल आहे. परत एकदा सर्व क्रमाने सांगतो. पहिला रूल a⁻m × a⁻n इज इक्वल टू a⁻m+n. सेकंड a⁻m डिवायडेड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. म्हणजे या दोघांचा अर्थ बेस सारखा असेल, गुणाकार आहे घातांकांची बेरीज. दुसरा बेस सारखा आहे, भागाकार आहे तर घातांकांची वजाबाकी. नंतर नंबर 3 a × b ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू a⁻m × b⁻m म्हणजे
कंसामध्ये गुणाकार क्रिया आहे आणि जर इंडेक्स दिलेला असेल कंसाच्या बाहेर तर तो सेपरेट गुणाकार स्वरूपात लिहिता येतो. नंतर a⁻0 इज इक्वल टू 1. चौथा नियम a⁻0 म्हणजे काय, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 लिहिली जाते. नंबर 5 a⁻m इज इक्वल टू a⁻1/a⁻m म्हणजे याचा अर्थ काय का जर निगेटिव्ह तुम्हाला इंडेक्स दिलेला असेल आणि पॉझिटिव्ह करायचं असेल तर ती इंडायसेस कशी करायची, फक्त 1 लिहायची म्हणजेच रेसिप्रोकल, मग ती पॉझिटिव्ह होती. नंतर नंबर 6 a⁻m इज इक्वल टू a⁻m म्हणजे घातांकाचा घातांक असला, घाताचा घात, तर त्यांचा मल्टिप्लाय करतात. नंबर 7 a/b इज इक्वल टू a⁻m/b⁻m म्हणजेच मध्ये भागाकार क्रिया असेल आणि घातांक जर कंसाच्या बाहेर दिला असेल तर तो सेपरेट लिहिता येतो, म्हणजे फ्रॅक्शन म्हणजेच भागाकार सेपरेट लिहिता येतो, तो घातांक दोघांना पण. आणि नंबर 8 जो शेवटचा, जो यानुसारच आहे रेसिप्रोकलनुसार, तिथं पण निगेटिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह करायचा आहे आणि म्हणून तो नियम a/b(m) इज इक्वल टू b/a(m). तर या पद्धतीने 8 नियम आहे. आता आपण पुढचा भाग पाहू. आता त्याचाच पुढचा भाग, आपण आत्तापर्यंत जेव्हा इंडायसेसचे उदाहरणं सोडवले त्यावेळेस तुम्हाला माहीत आहे जो इंडेक्स आहे तो होल नंबर होता, पण आता तो काय राहणार आहे, तो इंटिजर पण आणि नंतर रॅशनल नंबर पण. मग रॅशनल नंबर असेल, इंटिजर किंवा रॅशनल नंबर असेल तर आपल्याला ते पाहायचं आहे का त्याच्यात 2 भाग पडतात. 2 भाग कसे का, एक तर जो इंडेक्स आहे तो 1/n स्वरूपाचा असेल किंवा तो इंडेक्स m/n स्वरूपाचा असेल, अशा 2 भाग आहे. मग आपण पहिला भाग जो आहे त्याच्यातला का जो इंडेक्स आहे, जो रॅशनल नंबर 1/n स्वरूपाचा असेल तर त्याचं वाचन कसं केलं जातं, त्यासाठी तुम्हाला काही आता नियम माहीत पाहिजे. आपण स्क्वेअर रूट लिहितो, स्क्वेअर रूट हे चिन्ह स्क्वेअर रूटसाठी वापरतो, तुम्हाला माहिती आहे ते साइन ऑफ स्क्वेअर रूट आहे. आणि याच्यामध्ये आपण समजा 25 लिहिलं तर ॲन्सर काय लिहितो 5. ते एक नियम आहे. तो नियम असा आहे, जर स्क्वेअर रूटमधलं साईन असेल, स्क्वेअर रूट याचा अर्थ दुसरं रूट, आपण हा 2 लिहित नाही, स्क्वेअर रूट याचा अर्थ दुसरं रूट म्हणजे 25 संख्या कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार आहे, समान संख्यांचा गुणाकार आहे, म्हणजे ते दुसरं रूट राहतं. क्यूब रूट असेल तर त्याचं आपण 125 असेल तर इथं क्यूब रूट म्हणतो. 2 लिहिलं जात नाही शक्यतो, मात्र 3 लिहितो आपण. जर आपण 3 लिहिला तर ते काय होईल, त्या या चिन्हामध्ये तर ते काय होतं क्यूब रूट. वाचन कसं होतं, क्यूब रूट ऑफ 125. इथं कसं वाचन होईल, स्क्वेअर रूट ऑफ 25. या पद्धतीने आपण याचं वाचन पण करतो. इथं कसं स्क्वेअर रूट ऑफ 25 आणि तेच या ठिकाणी काय म्हणतो आपण क्यूब रूट ऑफ 125 याचं वाचन होतं. हे जे रूटमध्ये दिलेलं आहे किंवा क्यूब रूटमध्ये दिलेलं आहे किंवा 4th रूट राहू शकतं, 5th रूट राहू शकतं, तर हे फ्रॅक्शनमध्ये म्हणजे इंडायसेसमध्ये कसं रूपांतर होतं ते पाहायचं आहे. हे स्क्वेअर रूटचं साईन आहे, तर याऐवजी आपल्याला अशी पद्धत आहे का 1/2 इंडेक्स लिहायची पद्धत राहते. म्हणजे जर स्क्वेअर रूटचं साईन असेल तर ते काढून आपण 25चा इंडेक्स जर 1/2 लिहिला तरी पण याचा अर्थ हाच होतो, स्क्वेअर रूट ऑफ 25 हा त्याचा अर्थ. जसं इथं क्यूब रूट आहे, क्यूब रूट ऑफ 125, पण आपल्याला हे स्क्वेअर रूट क्यूब रूटचं चिन्ह काढून टाकायचं आहे, तर याऐवजी 1/3 हा काय लिहिला जातो इंडेक्स, म्हणजेच असं जातं 125⁻⁻1/3 आणि वाचन या पद्धतीने पण होतं क्यूब रूट ऑफ 125. तेच समजा मी आता या ठिकाणी 64 आणि ते इथं 4 लिहिला म्हणजे काय होईल मग 4th रूट ऑफ 64, 4th रूट ऑफ 64 म्हणजे मी इथं वाचनही तसंच करणार 4th रूट ऑफ 64 आणि हेच मला इंडेक्समध्ये लिहायचं असेल इंडेक्समध्ये, तर कसं लिहिलं जाईल, आता हे 4th रूट आहे म्हणून 64चा इंडेक्स 1/4 या पद्धतीने लिहिला जाईल. म्हणजे कोणती पण रूटमधली संख्या ही आपल्याला इंडेक्समध्ये लिहिता येते. कोणती पण रूटमधली संख्या ही कशी लिहिता येते इंडेक्समध्ये, फक्त काय का जे त्याचं रूट असेल ते 1/4 लिहायचं. इथं स्क्वेअर रूट आहे
तर इंडेक्स काय होईल 1/2. या ठिकाणी क्यूब रूट आहे तर इंडेक्स काय होईल 1/3. या ठिकाणी फोर्थ रूट आहे तर इंडेक्स काय झाला त्या संख्येचा 1/4. पण त्या दोघांचा अर्थ जो मध्ये दिलेला आहे तोच आहे. याचं पण वाचन हेच होईल स्क्वेअर रूट ऑफ 25 आणि याचं पण वाचन त्याच पद्धतीने केलं जातं. 1/2 आहे तर छेदामध्ये 2 आहे तर स्क्वेअर रूट ऑफ 25. तर याचं पण वाचन इथं क्यूब रूट आहे क्यूब रूट ऑफ 125 आणि त्या ठिकाणी इथं छेदामध्ये 3 आहे आणि म्हणून वाचन पण तेच होईल क्यूब रूट ऑफ 125. त्याच पद्धतीने शेवटचं पण अपॉनमध्ये 4 आहे 1/4 अपॉनमध्ये काय आहे 4 म्हणून काय वाचलं जाईल फोर्थ रूट ऑफ 64 या पद्धतीने. मग याच्यातून अर्थ काय तयार झाला का जर रूट असेल तर ते इंडेक्समध्ये 1 लिहिलं जातं. 1 लिहिलं की याचा अर्थ राहतं ते त्याचं काय आहे स्क्वेअर रूट आहे. मग अजून एक आपण उदाहरण पाहू. असं घेतलं फिफ्थ रूट ऑफ 112. आता आपल्याला माहिती आहे याचं रूट वगैरे येत नाही पण आपल्याला फक्त त्याचं वाचन करायचं. तर हेच इंडेक्समध्ये कसं लिहिता येईल मग इंडेक्स फॉर्ममध्ये असं लिहिता येईल 112 रेस टू 1/5. रेस टू 1/5 हे रेस टू म्हणजे मी इंडेक्स स्वरूपात वाचलं पण तेच रूटमध्ये कसं वाचलं जाईल फिफ्थ रूट ऑफ 112. फिफ्थ रूट ऑफ 112. मग त्याच पद्धतीने इथं मी पण लिहितो ते कसं होईल मग फिफ्थ रूट ऑफ 112. फिफ्थ रूट हेच आपण असं पण लिहितो फिफ्थ असं लिहिलं तरी चालतं. मी या पद्धतीने म्हणजे थोडक्यात जर रूटमध्ये असेल तर ते आपल्याला कशामध्ये लिहिता येतं इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिता येते ती संख्या. फक्त जो इंडेक्स फॉर्म आहे तो 1/मध्ये राहतो. मग ज्या ठिकाणी 1 एखादी संख्या असेल इंडेक्समध्ये ते काय राहतं त्याचं रूट जो छेद आहे तेवढं त्याचं रूट. आता आपण असं विचार करू का समजा लेखी स्वरूपात दिलेलं आहे. लेखी स्वरूपात म्हणजे असं दिलेलं आहे नाइन्थ रूट ऑफ 10 समजा या स्वरूपात दिलेलं आहे आणि तुम्हाला हे इंडायसेसमध्ये लिहायचं आहे. तर इंडायसेसमध्ये लिहिताना काय लिहिलं जाईल हे 9th रूट आहे आणि कोणाचं आहे 10चं आहे आणि म्हणून 10⁻⁹ या पद्धतीने ते लिहिलं जाईल. कारण 9th रूट म्हणजे 1/9 आणि कोणाचं आहे ते 10चं म्हणजे 10⁻⁹ आणि वाचन परत याच पद्धतीने करू शकतो काय 9th रूट ऑफ 10 मग या पद्धतीने त्याचं वाचन होईल. अजून एक आपण उदाहरण पाहिलं. अजून एक असं फिफ्थ रूट ऑफ 11. आता फिफ्थ रूट आहे. आता फिफ्थ रूट म्हणजेच इंडेक्स 1/5 पण कोणाचा 11चा म्हणजेच 11⁻⁴ आणि परत वाचन याच पद्धतीने फिफ्थ रूट ऑफ 11. मग तुम्हाला लेखी स्वरूपात असेल तर तुम्हाला इंडायसेस फॉर्ममध्ये लिहिता यायला पाहिजे आणि इंडायसेस फॉर्ममध्ये असेल तर परत एकदा लेखी स्वरूपात पण लिहिता यायला पाहिजे. पण नियम परत सांगतो का जर एखाद्या संख्येचा इंडेक्स हा रॅशनल नंबर असला एखाद्या संख्येचा म्हणजे बेस असणारा मग एखाद्या संख्येचा इंडेक्स काय असला रॅशनल नंबर असला पण तो रॅशनल नंबर कशा स्वरूपाचा असला 1 या स्वरूपाचा असेल तर त्याचा जो छेद असतो ते त्याचं रूट असतं. 1/7 म्हणजे 7th रूट 1/9 म्हणजे 9th रूट 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट 1/3 म्हणजे क्यूब रूट 1/10 म्हणजे 10th रूट या पद्धतीने. आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहू. पुढचा भाग कोणता मिनिंग ऑफ नंबर विथ रॅशनल नंबर्स इन द फॉर्म m/n. मागच्या वेळेस आपल्याला 1/n हा फॉर्म होता म्हणजे अंश 1 होता आणि छेद दिलेला होता आणि छेद म्हणजे त्याचं रूट हे आपण आता इतक्यात पाहिलेलं आहे. छेद म्हणजे त्याचं तितकं रूट राहतं. छेद जर 4 असेल 1/4 असेल तर 4th रूट. छेद जर 5 असेल तर 5th रूट हे आता इतक्यात आपण पाहिलेलं आहे. पण इथं काय आता m/n म्हणजे इथं अंश पण दिलेला आहे आणि छेद पण दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे छेद म्हणजे रूट तर अंश म्हणजे काय आपल्याला ते पण पाहायचं आहे आता. पण त्याआधी मी एक फॉर्म्युला जो इंडायसेसचाच a⁻m ब्रॅकेट n इज इक्वल टू a⁻m या पद्धतीने याचं एक उदाहरण समजून सांगतो आणि जे फ्रॅक्शनमध्ये येईल या हिशोबाने. मी एक उदाहरण घेतलं 25⁻³ ब्रॅकेट 1/4 आणि मला पण याचं वाचन मागच्याच सारखं करायचं आहे
थोड्या इथं 25⁻³ हे थोड्या नाही असं जर थोडं समजलं तर काय होईल 1/4 म्हणजे वाचन आपण काय करू 4th रूट ऑफ सुरुवात तशीच करू आपण 4th रूट ऑफ आणि पुढं काय वाचू आपण 25⁻³ म्हणजे थोडक्यात जो बेस आहे हा बेस आहे फक्त दिसताना तो 25⁻³ आहे. तेच जर इथं असं असतं या पद्धतीने तर आपण काय वाचन केलं असतं 4th रूट ऑफ 7. त्याच पद्धतीने इथं वाचन करायचं आहे ज्या पद्धतीने इथं वाचन केलं होतं 4th रूट ऑफ 7 म्हणजे इथं काय 4th रूट ऑफ 25⁻³ जे मधलं आहे ते वाचवाच लागेल त्यानुसार. आता नियम जो इथं मी वरती लिहिलेला आहे तो मी याच्यामध्ये वापरतो. वाचन काय होईल इथं तात्पुरतं 4th रूट ऑफ 25⁻³ हा जो 3 आहे हा पण इंडेक्स आहे आणि 1/4 हा पण इंडेक्स आहे पण हा जो 3 आहे हा पॉवर आहे. पॉवर म्हणजे थोडक्यात 3 म्हणजे 25चा 3 वेळा गुणाकार असा त्याचा अर्थ आहे आणि इथं जे 4 आहे हा ते रूट आहे म्हणजे 25चा 3 वेळा गुणाकार जो राहील त्याचे फॅक्टर पाडून कोणती संख्या 4 वेळा येते हे आपल्याला चेक करावं लागेल. रूट हे रूट आहे मग रूट काढणं म्हणजे काय आपण ती संख्या किती वेळा आहे 4थं रूट असेल तर ती किती वेळा गुणाकार स्वरूपात ते 4 वेळा आहे का हे चेक करत राहतो आपण रूट म्हणजे. तर यानुसार पण आपण आता काय करू थोड्या वेळांचा गुणाकार करू. गुणाकार केला काय होईल 25⁻m × n या हिशोबाने 3 × 1/4 आणि गुणाकारामध्ये माहिती आहे अंशाचा गुणाकार होतो म्हणजेच 3/4. तर हे काय झालं आता 25⁻² वाचन होईल 3/4. नेहमीप्रमाणे आपण वाचन केलं 25⁻³ आपल्याला काय माहिती आहे 4 हे त्याचं रूट आहे मग 3 काय तर इथं पहा 3 ही त्याची पॉवर आहे म्हणजेच थोडक्यात तो इंडेक्स काय आहे त्याचं घातांक आहे आणि मग याचं वाचन कसं होईल पहा. आता याचं वाचन कसं होईल आता वरती अंशानुसार आणि छेदानुसार दोन्ही प्रकारे वाचन होतं तर आपण छेदानुसार वाचू कारण ते शिकलेलं आहे आपण 4th रूट ऑफ काय 4th रूट ऑफ. जर वरती 1 असता तर आपण डायरेक्ट लिहिलं असतं 4th रूट ऑफ 25 पण वरती काय आता 3 आणि म्हणून क्यूब ऑफ 25 हे त्याचं वाचन होईल 4th रूट ऑफ क्यूब ऑफ 3ला आपण क्यूब म्हणतो तर क्यूब ऑफ 25. आणि आपण उलटं पण वाचू शकतो समजा मला अंशानुसार वाचायचं आहे तर मी कसं वाचलं आता क्यूब ऑफ वरतून वाचलं क्यूब ऑफ नंतर 4th रूट ऑफ आणि कोणाचा आहे तो 25 म्हणजे काय 4th रूट ऑफ क्यूब ऑफ 25 किंवा क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 25 म्हणजे 25च्या 4थ्या मुळाचा 3रा घात. मराठीमध्ये जर म्हटलं तर 25च्या 4थ्या मुळाचा 3रा घात किंवा 25च्या 3ऱ्या घाताचं 4थं मूळ. इंग्रजीमध्ये थोडं उलटं लिहितात इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये हा बदल आहे. मराठीमध्ये आपण म्हणतो 25चा 3ऱ्या घाताचं 4थं मूळ 3ऱ्या घाताचं 4थं मूळ आणि इथं काय म्हणतो आपण क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 25 नंतर लिहितो आपण पहिल्यांदा ते काय रूट आहे काय इंडेक्स आहे ते लिहितात म्हणजे इंग्रजीमध्ये थोडं उलटं राहतं. तर या पद्धतीने अजून एक उदाहरण पाहू आपण. मग लक्षात ठेवा नियम हाच वापरलेला आहे आणि जर या स्वरूपात m/n स्वरूपात आला तर m ही त्याची पॉवर असते घातांक घात आणि n काय राहतं त्याचं रूट असतं. आणि मग आपण अजून एक उदाहरण पाहू त्यानुसार. अजून एक उदाहरण घेऊ त्यानुसारच म्हणजे मी आता इथं लिहिलं 7⁻9/10 आता या स्वरूपात लिहिलं. आता 10 तुम्हाला माहिती आहे रूट आहे पण 9 ही त्याची पॉवर आहे म्हणजे इंडेक्स आहे. आणि मग वाचन कसं होईल पहा दोन्ही प्रकारे मी सांगतो. पहिल्यांदा छेदानुसार जे आपल्याला मागं झालेलं आहे छेद हा रूट आहे म्हणजेच 10th रूट आहे बरोबर. 9 ही पॉवर आहे 10th रूट ऑफ 9th पॉवर ऑफ 9th पॉवर ऑफ कोणाची 7 10th रूट ऑफ 9th पॉवर ऑफ 7 आणि आपण 9 पासून वाचलं तर 9 ही पॉवर आहे म्हणून 9th पॉवर ऑफ पहिलं काय वाचलं 10th रूट ऑफ 9th पॉवर ऑफ 7 आणि आता 9th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ फक्त ते वाक्य उलटे पालटे का आपण कुठून सुरुवात केलं त्यानुसार 9th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 10th रूट ऑफ कोणाचं 7चं बेस हा शेवटी लिहितो इथं आपण इंग्रजीमध्ये त्यानुसार.
म्हणजे मराठीत वाचायचं असेल तर 7च्या 9व्या घाताचं 10वं रूट, 10वं मूळ, अशा पद्धतीने वाचन होईल. पण याच्या उलटं पण समजा तुम्हाला अंकी दिलेलं आहे या पद्धतीने आणि तुम्हाला अक्षर लिहायचं आहे, तर तुम्ही मला सांगितलं समजा उलट्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला लेखी स्वरूपात द्यायला असेल तर लेखी स्वरूपात असं द्यायला 15th रूट ऑफ 11th पॉवर ऑफ 1000, हे लेखी स्वरूपात आहे. तर याचं तुम्हाला इंडायसेस नंबरमध्ये लिहायचं असेल तर काय होईल, तो 1000 हा बेस आहे आपल्याला माहिती आहे, आणि कितीवा रूट आहे 15th, आणि पॉवर किती आहे 11th, म्हणजेच 11/15. कारण रूट हे छेदामध्ये लिहितात आणि जी पॉवर आहे जो इंडेक्स आहे तो काय लिहितात, अंशामध्ये, घात कधी पण अंशामध्ये लिहितात. मग यानुसार झालं त्याचं वाचन. परत 11th मी सर असं पण वाचू शकतो 11th पॉवर ऑफ 15th रूट ऑफ 1000 आणि दिलेल्यानुसार 15th रूट ऑफ 11th पॉवर ऑफ 1000. तर या पद्धतीने एक्झरसाइज पूर्ण करा.